समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा शेवट ठरलेला असतो। आयुष्यात किती लोकांची सेवा केली, किती लोक जोडले हे महत्त्वाचे आहे, असे मत ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील मांडवेचे सुपुत्र आणि दहिवडी येथील दुय्यम निबंधक धनाजीराव खाडे यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी मानदेश उद्योजक रामदास माने, मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, प्राध्यापक बंडा गोडसे, सौ सोनिया गोरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, डॉक्टर राजेंद्र ओंबासे, अश्विन कुमार घोळवे, अरुणराव गोरे, सोमनाथ भोसले, विजय शिंदे महाराज, नारायण गंबरे, बाळासाहेब खाडे, हनुमंत बोटे, नवनाथ जाधव, डॉक्टर योगिता ढोले, श्री बुधावले साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। मंत्री गोरे म्हणाले, जीवन जगण्यासाठी प्रत्येक मनुष्याला शेती, नोकरी, व्यवसाय यापैकी काहीतरी करावे लागते। नोकरी करत असताना सेवाभावी वृत्ती आणि मानवतेच्या भावनेने काम करणारे अधिकारी लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात। सेवानिवृत्तीनंतर खाडे नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे। सुरुवातीच्या काळात कुटुंबाला चांगला वेळ द्या, त्याचबरोबर समाजसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवावे, असे आव्हानही यावेळी त्यांनी केले। उद्योजक रामदास माने म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात सर्वसामान्य लोकांच्यासाठी तळमळीने काम केल्यास आत्मिक समाधान मिळते। यशस्वीतेसाठी जिद्द आणि चांगल्या मेहनतीची गरज असते। खटाव-मान तालुक्यातील युवकांनी नोकरी, भांडवल नाही म्हणून निराश होऊ नये। या जगात बिगर भांडवलाचेही काही उद्योग करता येतात। सत्कार मूर्ती धनाजी खाडे म्हणाले, भारतीय सैन्य दल आणि दुय्यम निबंधक कार्यालयात काम करत असताना नेहमी सकारात्मकतेला प्राधान्य दिले। चांगल्या कामामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक माणसं जोडता आली, हीच आपल्या जीवनातील मोठी संपत्ती आहे। यावेळी प्राध्यापक गोडसे, विठ्ठल स्वामी, पत्रकार धनाजी क्षीरसागर, भरत सानप, उमेश पाटील, मनीषा खाडे माळवे, रामचंद्र खाडे यांची मनोगते झाली। चंद्रकांत कुकाटे यांनी सूत्रसंचालन केले। पांडुरंग खाडे यांनी आभार मानले। कार्यक्रमास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, निवृत्त फौजदार अरुण जाधव, डॉक्टर संतोष गोडसे, प्रदीप शेट्टे, राजूभाई मुलानी, हरिभाऊ देशमाने, नितीन शेडे, भास्कर खाडे, जयकर खाडे, प्रमोद खाडे, संदीप खाडे, सूर्यभान जाधव, नंदकुमार खोत, मोहन हांगे, सदाशिव खाडे, संदीप खरात आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते। आपल्या सगळ्यांचे सहकार्य देशाची सेवा करण्याचं काम केलं आणि देशसेवेचं काम संपल्यानंतर पुन्हा राज्य शासनाच्या सेवेमध्ये दुय्यम निबंधक, जे सब रजिस्टर आपण ज्याला म्हणतो, या पदावर आयुष्याच्या शेवटचं पोस्टिंग दुय्यम निबंधक म्हणून, त्याबरोबर असिस्टंट दुय्यम निबंधक अशा शासनाच्या वेगवेगळ्या पदावर धनाजीराव कृष्णाजी खाडे हे आपल्या सुपुत्राने काम केलं। देश सेवा करत असताना, देशाच्या सैन्यामध्ये काम करत असताना मनोभावे त्यांनी देशाची सेवा केली। ती सेवा झाल्यानंतर पुन्हा शासनाच्या सेवेमध्ये काम करत असताना खूप मोठा लोकसंग्रह त्यांनी आपल्या कार्याने कर्तृत्वाने जोडण्याचं काम केलं। त्यांच्या आणि आमच्या कुटुंबाचे गेल्या अनेक वर्षाचे संबंध आहेत। माझ्यासोबत संबंध थोडे शासकीय प्रशासकीय बाबतीत जास्तीचे, तर माझ्या वडिलांच्या सोबत त्यांचे संबंध खूप जवळचे। आज दुर्दैवाने वडील त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला नाही, याचं दुःख या निमित्तानं असलं तरी सुद्धा आपला एक सहकारी आयुष्यभर देशाची, राज्याची, लोकांची सेवा करत असताना सेवानिवृत्त होतोय। दोन भाग त्यांच्या सेवापूर्तीनंतर सत्कार, सन्मान केला जातो। आयुष्यभर त्यांच्याशी त्यांचे संबंध आलेले असतात। अशा अनेक माणसांचे एकत्र येण्याचे एक माध्यम असतं। हा कार्यक्रम
संयोजकाने अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं, अरेंज केला, जेवणाची व्यवस्था अतिशय चांगली केली. त्याबद्दल त्यांचा मेहना म्हणून एक करता माणूस म्हणून सर्वप्रथम सर्व उपस्थितांचे सर्व मान्यवरांचे आभार मानतो. बऱ्याचशा वक्त्यांच्या तोंडून मी आता ऐकलं, धनाजीकडे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. हे खरोखर बरोबर आहे. कारण ज्या वेळेला माणूस एक 10, 15, 20 वर्ष सैनिकी सेवेमध्ये काम करतो, तो एक साचेबद्ध जीवन जगत असतो आणि तिथून बाहेर पडल्यानंतर सिव्हिल लाईफ मध्ये, सामाजिक जीवनामध्ये मिक्सअप व्हायला त्या लोकांना सुरुवातीला खूप अडचणी येतात. परंतु मी जेवढं माझ्या मेहनतांना पाहिलं तेवढं त्यांना ह्यात मिक्सअप होताना, त्यांचं जुळवून घेताना कधी अडचण आली आणि त्यांची चिडचिड झाली असं मी कधी पाहिलं नाही. की जे काही माझा जीवन प्रवास झाला तो आपल्या सर्वांना माहीत आहे, माझ्या स्वभावाबद्दल माहीत आहे. मी एवढं सांगतो की संत कबीरजींनी एक त्यांचा एक दोहा आहे की बुरा जो देखो न मैं चला बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोई. मी जीवनामध्ये एवढंच बघितलं की या जगात दुसऱ्याला वाईट बोलणं किंवा दुसऱ्याचं वाईट बघणं, अजून काय वाईट गोष्टी बघणं, त्याच्यापेक्षा मला माझ्यामध्ये काय वाईट आहे ते सुधारायचा काय मला प्रयत्न होईल का, हे मी सतत प्रयत्न केला आणि त्या दिशेने मी चालत असतो. कोणाला 100% चांगलं वागता येणार नाही या कलियुगामध्ये, पण साहेब होईल तेवढा प्रयत्न करतोय. कारण मला महाराजांच्या सारखे अशी माणसं मला मिळाली की आमच्या घरी सुद्धा त्या संत मंडळींचं येणं जाणं असतं आणि त्यांच्यामुळे एक चांगला सहवास लाभला. आपल्यासारखी दिग्गज मंडळी, पाहुण्यांच्या सारखी अशी मंडळी आणि सर्व माझा मित्र परिवार अतिशय चांगले अशी माणसांच्या सानिध्यात मी म्हणजे आम्ही वाढलो आणि त्यामुळे माझी मुलं आणि माझं सर्वच कुटुंब एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सुखी समाधानी आणि सुसंस्कारित म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं. हीच माझ्या तरी कामाची पोचपावती आहे. जास्त वेळ होत नाही. आताच शेतकरी संघटनेचे आमचे मित्र आणि म्हणजे जे पवार सर आणि माझे जाधव सर वगैरे सगळे मित्रमंडळी आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि आता जास्त वेळ झालेला आहे, खरंच मी आता बोलत नाही. आता एकच मात्र सांगतो की माझ्या कार्यक्रमाला आपण एवढे जण उपस्थित राहिला, बरेच जणांनी शुभेच्छा दिल्या. येथून पुढे माझी जबाबदारी राहिली की आता मी मोकळाच आहे. आता मात्र तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाला, छोटा असो मोठा असो, हा खरे साहेब अर्थात बापू हा तुमच्या कार्यक्रम. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे, पोपट माळवे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.